बावनकुळे साहेबांना निवेदन दिलं, हां, काय त्या निवेदनात होतं, काय तुमची मागणी आहे? माझी मागणी असं आहे, मी सुनील मेश्राम अन्याय अत्याचार संघटनेचे अध्यक्ष मी. माझी मागणी आहे NITच्या विरोधामध्ये मी त्यांना बावनकुळे साहेबांना हे निवेदन दिलं आहे. मला हेच विनंती आहे, जे NITचे जो राठोडनं ते श्रद्धा मॅडम हे पब्लिकला भरपूर तकलीफ देतात. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचारांचा आरोप केलेला आहे. भ्ष्टाचाराच्या त्या लोकांना त्या पदून हटवलंच पाहिजे. जेवढी लाच घेत नाही तेवढी कारण देत नाही. यापूर्वी सुद्धा NITच्या अधिकाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते. NITच्या चेअरमॅन आहे तो, तिच्यापर्यंत एक गोष्ट गेलो मी राठोडची गोष्ट घेऊन, तर राठोड काय म्हणे, राठोड चांगला व्यक्ती आहे म्हणे, चेअरमॅन बी, फक्त तो व्यक्ती चांगला नाही आहे. ट्रस्टी आहे आपला विटकलवार, ट्रस्टीच्या PL वरती घेऊन गेलो तर असे करतात म्हणून. तर मग माझी इकडला कार्यकर्ता होता एक जण, त्यांना काय म्हणे, तुम्ही ट्रस्टीकडे जाता म्हणे, मोठा हे दाखवता म्हणे, म्हणे आम्हाला कोणता फरक नाही पडत म्हणे, आमच्याकडे राठोड साहेब आहात म्हणे, राठोड साहेब आहात जेवढे आम्हाला कोणता हात हे करू नाही शकत म्हणे. यापूर्वी सुद्धा NITवरती अनेकांनी आरोप केलेले आहेत की तो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. काय तुम्हाला असं वाटते का की NIT बरखास्त करावी? नाही, NIT बरखास्त नाही, NIT आहे की चांगला. फक्त मी याच्याबद्दल मी चेअरमॅनपर्यंत गेलो. चेअरमॅन काय म्हणते, राठोड साहेब बरोबर कामं करतात म्हणे. मी तिथे आपल्या डोळ्यानं पाहिलो, गरिबा लोकांना बिचारे असे परेशानात. 2 वाजतापासून लाईट लागलेली जातात, न त्याला 3 वाजता बोलवतात, तर त्याच्यासोबत किती अत्याचार होत आहे. ते लोक मला निवेदन दिलं, माझ्यानं पाहून नाही गेलं. न चेअरमॅनकडे जेव्हा तर चेअरमॅनचे टायमिंग राहते सोमवार शुक्रवार भेटायचं टायमिंग राहते म्हणतात. हे काय एवढं अत्याचार नाही करायला पाहिजे राठोड साहेबांना. राठोड निवेदन दिलं तुम्ही, आज कुणाला दिलं निवेदन? मी बावनकुळे साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आमचे बावनकुळे साहेब एवढे चांगले आहेत, हे आम्हाला न्याय देतील. संविधान चौकामध्ये आम्ही आंदोलन करू, अगर त्यांना निलंबित नाही केलं का तिथून हटवलं नाही तर म्हणा. मी किशोर सोमकुवर, अन्याय अत्याचार प्रतिकार संघटनेचा कार्यकर्ता. माननीय श्री सुनील मेश्राम संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे कुणावरही अन्याय अत्याचार झाला तर त्यांच्याकडे तक्रारी येत असतात. त्या अनुषंगाने त्यांना नागपूर सुधार प्रन्यासच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या, त्यामुळे ते बावनकुळे साहेबांना निवेदन देण्याकरता या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात आलेले आहेत. त्यांची तक्रार अशी आहे, म्हणजे अनेक नागरिकांच्या तक्रारी त्यांच्याकडे आल्या आहेत. त्याप्रमाणे तक्रारीमध्ये असं नमूद आहे की मेश्राम यांनी जे सांगितले नाव आहे, दीपाली आणि श्रद्धा मॅडम, आणि तसेच त्यांचे अधिकारी राठोड साहेब यांच्या अधिकारामध्ये जे कार्य होत असते, तर ते त्याच्यामध्ये नागरिकांना विनाकारण त्रास देण्यात येत असते. वैद्य कामं लोकांची, लीगल कामे, हे कामे करण्यास टाळाटाळ केली जाते आणि त्यांना ऑफिसच्या कार्यालयाच्या चक्रा मारण्यास प्रवृत्त केल्या जाते. तर त्या गोरगरीब लोकांना आपले वेळात वेळ काढून जातात ते डिमांड काढण्याकरता किंवा RL मिळवण्याकरता. तर त्यांना त्रास होऊ नये म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांवर कायदेशीर पारदर्शी चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असं मेश्राम यांनी निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे. तरी माननीय बावनकुळे साहेब यावर जातीने लक्ष देऊन संबंधितावर योग्य कारवाई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.